नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सेशन मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आजचा जो काय भाग आहे तो विशेष महत्त्वपूर्ण ठरेल, कारण या ठिकाणी आपण वेगवेगळ्या स्वरूपाचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही चालू घडामोडीचा या ठिकाणी भाग बघणार आहोत। आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय तर राज्य पातळीवरील कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत आजच्या दिवशी आणि त्यावरती कोणते प्रश्न तयार होतील त्याचा एकंदरीत आपल्याला या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे। त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपल्या समोर चालू घडामोडीच्या विविध प्रश्नांचं ॲनालिसिस दररोजच्या सेशन मध्ये घेऊन येत असतो। आणि या सेशन मध्ये देखील आपण हा पहिला जो काय प्रश्न आहे तो बघणार आहोत। काय आहे प्रश्न बघा, अजित पवार यांची कोणत्या संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे ते सांगायचं आहे। आणि अजित पवार यांच्या हे जे आहेत ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे की यांच्याकडे महाराष्ट्र शासनाचं कोणतं खातं आहे म्हणून। आणि त्यामध्ये यांची जी काय निवड झालेली अध्यक्ष म्हणून ते महाराष्ट्र राज्य खो खो संघटना जी आहे, या खेळाशी निर्मित जी संघटना आहे, ज्या संघटनेच्या माध्यमातून या खेळाच्या संदर्भातले विविध स्वरूपाचे निर्णय घेतले जातात, तर या संदर्भात तुम्हाला थोडंसं बोलायचं आहे। आणि त्यानंतरचा पुढचा मुद्दा काय बघा, वर्ल्ड्स बेस्ट स्कूल प्राइज 2025 हा एक प्राइज आहे किंवा हा एक पुरस्कार आहे। आणि हा पुरस्कार विविध शाळांना दिला जातो। कधी दिला जातो आणि कुठून दिला जातो, जागतिक पातळीवरती यासाठी नेमकं काय करावं लागतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे। आणि त्यामध्ये विशेष म्हणजे कोण देतंय हे माहिती पाहिजे, कारण परीक्षेसाठी तो एक विषय खूप महत्वाचा आहे। तर T4 एज्युकेशन नावाची एक संस्था आहे आणि ही T4 एज्युकेशन संस्था जी आहे ही या अवॉर्डचं किंवा या पुरस्काराचं आयोजन करते। ज्या पुरस्काराचं जे काय नामांकन आहे किंवा नाव जे आहे ते नाव काय आहे तर वर्ल्ड्स बेस्ट स्कूल प्राइज 10 शाळांची जी काय यादी आहे ती प्रसिद्ध केली जाते। आणि त्या 10 शाळेमध्ये पहिल्याच नंबरवरती जे काय नाव आहे ते जालिंदर नगर ची जी काय जिल्हा परिषद शाळा आहे, त्या जिल्हा परिषदेच्या शाळेला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। आणि जालिंदर नगर हे कुठलं आहे तर हे आहे मित्रांनो पुणे या ठिकाणचं, ठीक आहे। खेड तालुका येतो तिथे आणि पुण्यामधली ही शाळा आहे। आणि जी शाळा या पुरस्कारासाठी म्हणजे तिचं नामांकन देण्यात आलेलं आहे, तिचा त्या 10 शाळांच्या यादीमध्ये पहिलाच नंबर आहे। आणि विशेषतः या ठिकाणी काय केलं जातंय तर कोणती श्रेणी असते तर कम्युनिटी कोलॅबोरेशन नावाची एक श्रेणी असते, ज्याला सामुदायिक सहकार्य असं म्हटलं जातं। या शाळेमध्ये जे काय मोठे विद्यार्थी आहेत, सिनियर विद्यार्थी आहेत, हे ज्युनियर विद्यार्थ्यांना शिकवतात। आणि शाळेतले जे काय उपक्रम आहेत हे मॉडर्न टेक्नॉलॉजीवरती अवलंबून असल्यामुळे ही शाळा जगात सर्वात नंबर 1 ची शाळा ठरलेली आहे। आणि त्यानंतर पुढचा आपण मुद्दा बघूयात। बघा, भारतीय वनस्पती सर्वेक्षण ही एक संस्था आहे आणि या संस्थेचे 13वे संचालक म्हणून कुणाची निवड झालेली ते सांगायचं आहे। तर त्याचं नाव आहे डॉक्टर कणद दास यांची निवड झालेली आहे। आणि यांनी कुणाची जागा घेतली असा पण परीक्षेत प्रश्न असतो, तर यांनी डॉक्टर AK सिंग यांची जागा घेतलेली तुम्हाला बघायला मिळेल। तर असा हा एकंदरीत प्रकार आहे मित्रांनो। ही जी संस्था आहे या संस्थेला आपण इंग्लिशमध्ये बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया असं म्हणतो। आणि या बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाचं काम असतं की वेगवेगळे जे काय फंगस आहेत त्या फंगसचा अभ्यास करायचा, टू स्टडी फंगस इन मायटॉलॉजी, आणि हे मायटॉलॉजिस्ट असलेले तुम्हाला बघायला मिळतील। पुढचा प्रश्न बघूयात, 2026 म्हणायलाय आणि 2026 मध्ये फिफा विश्व चषक जे काय आहेत हे वर्ल्ड कप होणार आहेत फिफा। आणि त्यासाठी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये हा जो वर्ल्ड कप आहे हा आयोजित केला जाणार आहे तर यामध्ये प्रामुख्याने अमेरिकेमध्ये पण आयोजित होणार आहे, मेक्सिकोमध्ये पण आणि कॅनडामध्ये पण, म्हणजे 3 राष्ट्रांमध्ये या विश्व चषकाचं आयोजन केलं जाणार आहे। परंतु कोणत्या राष्ट्रात केलं जाणार नाही तर आपलं जे काय उत्तर आहे ते इंग्लंड असलं पाहिजे मित्रांनो। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण पाहूयात। बघा, भारताचे पहिले मॅरीटाईम सॅम्युलेशन सेंटर जे आहे हे सेंटर खालीलपैकी कुठे उभारण्यात येणार आहे किंवा स्थापन करण्यात येणार आहे
तर चेन्नईला स्थापन करण्यात येणार आहे. आणि चेन्नई म्हणजे कोणत्या राज्यातलं लोकेशन आहे, तर तमिळनाडूचं असणार आहे. आणि या मॅरीटाईमच्या संदर्भामध्ये काम करणारं हे सेंटर आहे, ज्याला तुम्ही सागरी गोष्टी म्हणा किंवा जे काय सागराच्या संदर्भामध्ये जे काय मुद्दे येणार त्याच्या संदर्भात काम करणारी ही काय असणार आहे, तर संस्था असणार आहे. पुढे बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवे उपराज्यपाल जे आहेत, ज्याला तुम्ही डेप्युटी गव्हर्नर असं म्हणता, तर ते जे गव्हर्नर आहेत ते शिरीषचंद्र मुर्मू असा हा शब्द आहे. आणि हे जे मुर्मू आहेत, हे मुर्मू यांची निवड करण्यात आलेली नुकतीच. तर त्यांनी कुणाची जागा घेतली असा प्रश्न परीक्षेमध्ये येतो. आणि ही जी जागा आहे ती एम राजेश्वर राव यांची जागा त्यांनी घेतलेली आहे. आणि एम राजेश्वर राव हे रिझर्व्ह बँकचे जे काय गव्हर्नर होते, डेप्युटी गव्हर्नर होते, ते 12वे गव्हर्नर होते मित्रांनो. आणि त्यानंतर पुढचा आपण मुद्दा बघूयात. बघा, शैलेश कुमार आहेत आणि यांचा 2025 मध्ये वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मधील स्वर्ण पदक त्यांनी जिंकलेलं होतं. आणि हा जो स्वर्ण पदक विजेता आहे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा परीक्षेत हमखास प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे उंच उडी हा प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. त्यानंतरचा प्रश्न काय म्हणतोय बघा, बीसीसीआय ने आशिया कप 2025 जिंकणाऱ्या भारतीय संघासाठी आत्ताच नुकतीच रक्कम जाहीर केली. तर ती रक्कम किती जाहीर केली असं परीक्षेला येईल. तर ती जी रक्कम आहे ती 21 कोटीची जाहीर केलेली आहे. मित्रांनो, या एशिया कप मध्ये आपण जी काय ट्रॉफी आहे ती पाकिस्तानकडून घेतलेली नाहीये. ओके, कारण पाकिस्तान आणि भारत यांचे अलीकडील काळामधले जे काय संबंध आहेत हे अतिशय शत्रू राष्ट्र म्हणून पाहिलं जातं त्याच्याकडे. आणि आपले जे काय स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आहे तिला धक्का लागता कामा नये. आणि एक्सटर्नल जे काय सिक्युरिटी ती आपली व्यवस्थित राहावी म्हणून आपण हा निर्णय घेतलेला आहे. आणि बीसीसीआयने या सर्व गोष्टीचा विचार करून हा जो संघ आहे हा संघ अतिशय महत्वाचा आहे. कारण या पर्टिक्युलर आणि त्याचबरोबर अतिशय बॅड कंडिशन असलेल्या सिच्युएशन मध्ये त्यांनी हा जो विजय आहे तो मिळवलेला आहे. कारण अलीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवरती किंवा फॉरेन पॉलिसीवरती परराष्ट्र धोरणामध्ये आपले पाकिस्तान सोबत विविध स्वरूपाच्या जे काय सुरक्षेला धक्का पोहोचवितील अशा घटना झालेल्या आहेत, त्यामध्ये विशेष विजय म्हणून हा ओळखला जातोय. आणि त्यासाठी हे जे पारितोषिक आहे हे जाहीर करण्यात आलेलं आहे. आता त्यानंतर बघा, कोक्राझार आणि बनरहाट रेल्वे प्रकल्प खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये सुरू करण्यात आलेला आहे, तर भारत आणि भूटान या 2 देशांमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. आता या रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भामध्ये काही गोष्टी विचारात घ्या. आता लक्षात घ्या, परीक्षेच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे. हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प जो आहे तो कनेक्टिव्हिटी रेल्वे प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणार आहे. नाहीतर त्यालाच त्यांनी नाव ठेवलंय बघा, स्पेशल रेल्वे प्रोजेक्ट असं नाव ठेवलेलं आहे. हे नाव लक्षात राहू द्या. ओके, कारण स्पेशल रेल्वे प्रोजेक्ट हा खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये राबवण्यात आलेला आहे किंवा येणार आहे. ओके, याची घोषणा नुकतीच झालेली आहे. आणि काय केलं जाणार आहे बघा, तर काही गोष्टी लक्षात ठेवा. आता इथे काय म्हटलं जाणार आहे की हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट कोणत्या 2 शहराशी निगडीत असणार आहे. तर पहिला जो काही ग्रुप आहे तो कोक्राझार नावाचा आहे बघा, कोक्राझार इथून ही रेल्वे जाणार आहे. तर हे जे कोक्राझार आहे हे भारतामधलं ठिकाण आहे. भारतामधलं कुठलं, तर आसाम मधलं हे ठिकाण आहे मित्रांनो. आसाम या राज्याचं ठिकाण आहे. आणि या कोक्राझार मधून तो जो ट्रेनचा किंवा रेल्वेचा जो काही प्लॅन आहे तो जाणार आहे गेलेपू या शहरामध्ये जाणार आहे, गेलेपू. आणि हे जे गेलेपू शहर आहे हे भूतानचं शहर आहे. ठीक आहे, भूतान यांचं शहर आहे. आणि हे जे शहर आहे एक व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे, हे पण लक्षात राहू द्या. व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे, ज्याला आयात निर्यात केंद्र असं म्हटलं जातं बघा. ओके, एक्सपोर्ट इम्पोर्ट सेंटर म्हणून त्याला ओळखलं जात आहे तिथं. हा तो एक प्रोजेक्ट आहे. आणि त्यानंतर आता बघा, कोक्राझार आणि गेलेपू यांच्यातलं जर किलोमीटर तुम्ही जर विचारलं तर ते आहे मित्रांनो 69 किलोमीटर एवढा तो
प्रवास आहे किंवा ही लांबी आहे. ओके, आता त्यानंतर बघा बनरहाट नावाचा प्रोजेक्ट आहे. बनरहाट अशा पद्धतीचं एक शहर आहे आणि हे शहर भारतामध्ये दिसून येईल. पश्चिम बंगाल या राज्यामधील ते शहर आहे आणि या बनेरहाट पासून हा जो प्रोजेक्ट आहे हा भूटानमध्ये जाणार आहे. भूटानमध्ये कुठे जाणार आहे तर समत्से नावाचं एक शहर आहे. समत्से भूटान मधलं शहर आहे आणि त्या भूटान मधल्या शहरात हा जो प्रोजेक्ट आहे हा जाणार आहे. आणि हा जो प्रोजेक्ट आहे किंवा हे जे शहर आहे हे शहर औद्योगिक शहर म्हणून ओळखलं जातं बघा तिथलं. म्हणजे हे किती महत्वाचं आहे बघा. म्हणजे भूटान आणि भारत यांच्यामधले जे काय व्यापारी संबंध आहेत हे या मार्गे दृढ होण्याची जी काय शाश्वती आहे ती या ठिकाणी म्हणजे क्लिअर होते. आणि त्यानंतर ह्याच्यामधलं जे काय किलोमीटर आहे तो 20 किलोमीटरचा सर्व मुद्दा आहे, हे पण लक्षात राहू द्या. म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला तर 89 किलोमीटरचा रेल्वे जो काय प्रोजेक्ट आहे तो भारत आणि भूटान यांच्यामध्ये स्थापन होणार आहे. आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा लवकरच चालू होणार आहे. आणि भारतामध्ये या रेल्वे प्रोजेक्टचा जेवढा काय रेल्वे ट्रॅक आहे याच्यासाठी भारताचं जे काय हे आहे रेल्वे विभाग आहे तो पैसे खर्च करणार आहे, त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून देणार आहे. आणि भूटानमध्ये जो काय रेल्वे ट्रॅक आहे तिकडच्या कार्यक्षेत्रामध्ये येणारा जो काय रेल्वे ट्रॅक आहे त्या रेल्वे ट्रॅकसाठी भूटानचं जे काय परराष्ट्र मंत्रालय आहे त्याच्या माध्यमातून निधी जमा होणार आहे. हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि यानंतर एक शेवटचा प्रश्न बघा, आय एम जॉर्जिया. आता हा महत्वाचा मुद्दा आहे. आय एम जॉर्जिया माय रूट्स माय प्रिन्सिपल्स अशा पद्धतीचं एक पुस्तक आहे. आणि हे पुस्तक मुळात तर इटली या देशाचं आहे, कारण ते तिथल्या पंतप्रधान आहेत ज्यांचं नाव आहे जॉर्जिया मेलोनी नाव आहे. आणि आपल्या पंतप्रधानाच्या विशेष त्या मैत्रीण आहेत. आणि यांचं जे काय आत्मचरित्र आहे हे या ठिकाणी भारताची आवृत्ती त्या आत्मचरित्राची निघणार आहे. आणि त्या आवृत्तीमध्ये प्रस्तावना लिहिण्याचं काम जे आहे, भारताच्या आवृत्तीमध्ये प्रस्तावना लिहिण्याचं काम जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या माध्यमातून होणार आहे. म्हणून हे पण लक्षात राहू द्या. हा प्रश्न तुम्हाला कसा पडेल माहितीये का की आय एम जॉर्जिया माय रूट्स माय प्रिन्सिपल हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं आहे अशा पद्धतीचा 100% तुम्हाला प्रश्न पडू शकतो. म्हणून हे लक्षात राहू द्या. हा एक महत्वाचा मुद्दा ठरतो. येणाऱ्या परीक्षेला अशा स्वरूपाचे जे काही प्रश्न ते मोठ्या प्रमाणावरती विचारले जाणार आहेत. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये चालू घडामोडीला महत्वाचं स्थान आहे. आणि पोलीस भरतीमध्ये अलीकडच्या मागच्या वर्षांमध्ये जर पाहिलं तुम्ही तर 4, 6 असे प्रश्न विचारले जातात. 6 प्रश्न जर विचारत असतील तर हा खूप मोठा आकडा झाला मित्रांनो. त्यासाठी चालू घडामोडी व्यवस्थित करा, चांगल्या पद्धतीने करा. आणि आपले जे काही हे जे लेक्चर असतात हे तुम्हाला 8, 9 किंवा 10 मिनिटाचे फार फार बघायला मिळतात. एखादा व्हिडिओ जरा 15 मिनिटाचा होऊ शकतो, कारण त्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेनेशन हे जे आहे ते डीप दिलं जातं आणि त्याच प्रश्नाचं मिळू शकतं जे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. ओके, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हे जे लेक्चर आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.